तर मित्रांनो, आज रविवारचा दिवस आहे. त्याच्यामुळे आज ठरवलं की आपल्या मित्र कशाला मोठाच भाऊ आहे तो, तर त्याच्या छोट्याशा फळबागेला आपण व्हिजिट देऊ असं ठरवलं आणि आम्ही निघालो आरमोरीवरून त्याच्या या सुंदरशा बागेकडे जाण्यासाठी. तर रविवारचा दिवस आहे, बघा तुम्ही. माझा येते, तुझा सांग, तुझा पाहिजे का? कोणता? एकच ऊस काऊन लावले बे? येऊ नाही मलबेरी. एक नंबर लागलेत. टेस्टीज आहेत तर एक नंबर. ऍक्च्युअल मध्ये टेस्टच होता काय. आंबट पाहिजे आंबट, गोड पाहिजे गोड, जसा पाहिजे तसा. ते रक्तवाढवाच्या गुड्यामध्ये याचा यूज होते वाटतं. नाही असेलच ना भाऊ, पुरं फुल आयुर्वेदिक आहे. हो, खाल्ल्यावर एक नंबर लागते रे, वेगळी साला थंडक भेटते. आहे की नाही? अबा काऊन अजून एक सांगा. अबे हा तुटल्यासारखा काऊन झाला बे? आलं पण हा तुटल्यासारखा काऊन झाला? तो त्याला तोडून उचल म्हणा पटकन, खेचून छान नाही का. मग त्याची किती प्रयत्न. कायच्या झाडो? संत्री, मोसंबी, संत्री. हो का? ऑरेंज. बढिया. काहीच ऍपल. ऍपल बोर एवढी मोठी होती ती. कोणती? कुठं आहे? बढिया यार. म्हणजे हे चांगली मोठी बोर होते का? हो, एवढी होती. हो का? चांगला आहे सर. त्याला जेव्हा लावलो आपण, हा तर एवढा असताना हा जळला. हा यांनी म्हणजे हे लावले होते आग वगैरे त्यांच्या तणाला. हा 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 जळला. हा. हा मरण्याच्या ह्याच्यात होता, परंतु मग इथून पाणी दिल्यामुळे हा परत आला वा वा वा. आणि छान मोठा झालाय आता. पाय म्हणजे तेवढ्या याच्यातून एखाद्या येतो वर्षात आपल्याला याचा फळ मिळेल. फळ मिळेल. बरोबर आहे. म्हणजे प्रयत्न जर करून पाहिला तर होऊ शकते. अबे हा कशाचा हो बे, लंबाच लंबा झाड? हा संदेश भाऊ एक शोकेसच आहे हा. सरळ सरळ होतो, जास्त कचरा नाही करत हा झाड. अच्छा. अचानक एक वेळा आलेला होता हा, तर बाबांनी घेऊन टाकले, मग लावून. बढिया दिसते. हा जांभळीचा. कुठं आहे जांभळीचा? हा, तर तिचे बी घरी लावलेले. घरी लावल्यानंतर चांगला असं झालं हाईट आहे, मग इथं आणून त्याला लावलं. बढिया बढिया. चांगला बढिया आहे रे तुझा फार्म हाऊस. म्हणजे बढिया छान छान झाडं आहेत नाही का. मलबेरी. डेव्हलप कंडिशन मध्ये. हो अंडर डेव्हलपिंग. हा इकडे नाही नाही थांबणं तर घेऊ दे ना जवळून. गावठी आंब्याला जोपासण्यासाठी म्हणा किंवा याचे फळ खाण्यासाठी आपण याला लावलेला आहे. चांगला रसाळ आंबा आहे हा. एकदा घरी गावठी आंब्याचे हे आणलेले होते, तर याला खूप सुंदर रस वाटला, तर त्याची डिझाईन ठेवून लावलेला होता. तर छान आता आलेला. छान झाला, छान जमला तो. जगत आहे की मग हा आपल्याला चांगल्यापैकी येऊन जाईल. जांभूळ का मगांची जांभूळ. हा माझा झोऱ्या बे मधी मधी. अबे तर आंबा बे. नाही नाही, कलेक्टर आंबा. इकडे जावं लागेल. तो कलेक्टर आंबा तोच ना पहिला लावला तो. या आंब्याला 12 ला होता ना. या वाल्या गावठी. हो का? हा वाला. बढिया छान फार्म हाऊस टाईप आहे. केळीचे झाडं आहेत, मलबेरी आहे. हा बडिंगचा असेल ना. बडिंगचा असल्यामुळे हा बार आलेला आहे याला. बरोबर. परंतु आंबे काही लागलेले नाही. नाही पण बाराला एवढ्या झाडाला पुढच्या वर्षी याला लागेलच ही अपेक्षा आहेच. परंतु 3 वर्ष याला लागू देणार नाही, कारण याची वाढ झालेली नसणार आहे. वाढ होऊ देऊ आपण याची पहिल्यांदा. बरोबर आहे.
तेच पानचं आपण एकदा पाहायला गेलो ना, हो 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 तिथून. तिथून हा सुद्धा गावठी आंब्याचा झाड आहे, आपोआप लागलेला आहे, त्याच्यामुळे आपण चालतं जोडलं वाव आहे. हा अतिशय गोड आहे हा, हा आणि हा आंध्राची व्हेरायटी आहे, हा 12 आंबा लागत असतो याला. 12 हो अरे वा बिलकुल. हा बघ हा हा आता हा झाले हा खूप फळ आहे बघ. हा बघ. फुलं यायला फुलं यायला सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाली. बरोबर अजूनपर्यंत मी आस्वाद घेतलेला नाही, पण ज्यांनी कोणी घेतली ते म्हणतात की खूप मस्त आहे. हो का तू कच्चाच खातेस तू काही असं. हे काय रे लागलाय तरी हे लागलेला आहे. ते चोरून घेऊन जातात. मग आपण लागल्यानंतर खाऊ हो येऊ त्याला आपण. मोठा झाला ना आपला व्हिडिओ. हे झालं मलबेरी. त्याच्यानंतर हा आहे कलेक्टर आंबा. अच्छा कलेक्टर आंबा. हो आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा राजा म्हणतात त्याला. अच्छा म्हणजे गडचिरोली काय जिल्ह्यातच जास्त फेमस आहे हा. खासियत काय याची? याची खासियत म्हणजे एक आंबा 1-1 किलोचा होतो. अच्छा 800 ग्राम ते 1 किलो. त्यामुळे म्हणून त्याला म्हटलं जातं खूप कलेक्टर गोड आंबा. आहे म्हणतात हे. हा 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 इंग्रजांनी आणलेलं होतं इंग्रजांच्या काळात. अच्छा या आंब्याची व्हेरायटी. हा 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 आणि आदिवासी एरिया जो आहे गडचिरोलीचा अंदरचा इंटेरियर एरिया, हा तिथं त्यांनी लावलेलं होतं. हा आता त्याची वाढ बघू शकतेस. हो ना जबरदस्त आहे. हो आंबे पण लागलेले आहेत. 3-4 वर्ष. हा बघा मित्रांनो कलेक्टर आंबा. हा आहे कलेक्टर आंबा. हा खूपच आता प्राथमिक अवस्थेत आहे, खूप मोठा होतो आणि खूप चवीला गोड पण आहे, उत्कृष्ट आहे, म्हणून याचं नाव आहे कलेक्टर आंबा. हाँ इसका नाम क्या है भाई? बैंगनफली. बैंगनफल्ली. हाँ याचाही खूप बऱ्यापैकी मोठा होतो. आपण याला नीलम आंबाही म्हणतो. हाँ हाँ नीलम आणि बैंगनफल्ली. सध्या हा छोटा झाड आहे. हा पण हा झुकला ना रे, याच्यावरती लोड आलाय बाकीचा. दुसरी वेल आली आहे याच्यावर. टाकावं लागेल. बघा मित्रांनो या तुम्हाला फरक या पानामध्ये पण दिसेल. हा बैंगनफल्ली आहे, याचे पानं बघा तुम्हाला थोडेसे अरुंद आहेत, आणि कलेक्टर आंबा जर बघितलं तर पानं असे मोठे मोठे पानं आहेत याचे. तर आंबेच जरी असले परंतु बघा तुम्ही प्रजातीमध्ये कशा प्रकारचे फरक असतात. हे बघा याचे चांगले पसरट मोठे पाने आहेत, आणि याचे बघाल तर अरुंद नाही की नाही, लांबसर असे पानं आहेत. बाकी इकडून थोडी इकडून बघा एक्सपर्टचा फायदा हा होतो. आता बाय झाला आता. ओके. तशा अशा प्रकारे हे छोटेखानी आपण फार्म आहे, या ठिकाणी फळझाडं लावलेली आहेत, आणि खूप छान सुंदर इथं वातावरण आहे की नाही. विविध प्रकारची झाडं इथं. हो संत्रे झाड मग असे दाखवलं ना त्यांना. तशा प्रकारे मित्रांनो बघा तुम्ही पण आपल्या परसदारेमध्ये म्हणा, परसबाग या टाईप तुम्ही बनवू शकता. एक छान वातावरण तयार होतं आज आपल्या आजूबाजूला. तिथं गेल्यानंतर असं फ्रेश वाटतं आहे की नाही. मला तर वाटतं आहे की आज माझा सुट्टीचा दिवस सफल झाला. तशा प्रकारे तुम्ही पण झाडं लावा. छान हिरवगार दिसतं, फ्रेश वाटतो आपल्याला, आणि जीवन सुंदर बनतं आपलं झाडाझुडांमुळे आहे की नाही. आणि नॅचरल गोष्टी आपल्याला खायला मिळतात. मार्केटमधून ते खतावरचे आणि इन्सेक्टिसाईड मारलेले वगैरे पदार्थ घेण्यापेक्षा नैसर्गिक हे कधीही चांगले असतात. उन्हाळी दुधी. उन्हाळी दुधी. अच्छा वगैरे आपल्या पावसाळी दुधी सारखीच आहे. म्हणजे आपले जे नॉर्मल दुधी असतात नेहमीचे ते उन्हाळ्यात नाहीत का? नाही आहेत. हा उन्हाळ्यामध्ये येतो. उन्हाळ्यात बघा. उन्हाळ्यात. अच्छा बघा म्हणजे आपण उन्हाळ्यात देखील दुधीचा आपण आस्वाद घेऊ शकतो या झाडांमुळे. बघा दादानं पाणी टाकलं तेवढी हे नसेल. हा नाही पण काही का असेल ना, पण मिळते तसंही. पावसाळ्यासारखी टेस्ट नसेल पण त्याच्या खालोखाल तरी टेस्ट आपल्याला आहे. मग काय वडे बिडे बनवायला जमते ना. मी तर याला म्हणजे मेल्यासारखं समजलो या झाडाला आवडायचं. मग पानं वगैरे नाही दिसत ना काहीच. अच्छा पण आहे तो लिव्हिंग आहे. यावर्षी हाईट वाढवलं ना थोडीशी. 3 वर्ष झाले पण त्याला 3 वर्षाचा एवढंच झाला. हो मग तो मोठा पण ते ना एका वेळेस मग नाही का कोणाचीच तो असं आहे. घेऊन 3 वर्ष तो मोठावाला. हो आवड्याचा झाड. हा बघा मग असा मोठा झाल्यावर असा बनते तो आहे की नाही. बडा बनने के लिए टाइम लगता ही है भाई. तशीच गोष्ट आहे. आवड्याचा बन पाहिलायस का तू? नाही दाखव. अशा प्रकारे इथं काही साधनं पण आहेत. त्या भाऊनं इथं ठेवलेले आहेत मस्तपैकी. ट्रॅक्टर आहे की नाही, एक छोटंसं इकडे यंत्र वगैरे आहे असं. आणि खूप
छोट्याशा जागेमध्ये पण अत्यंत सुंदर त्यांनी या ठिकाणी झाडं लावलेली आहेत. आणि मित्रांनो 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी खूप सुंदर फळबाग इथं तयार होईल. अशा प्रकारे ही विजिट होती आमची माझ्या या मित्राच्या अशा छोट्याशा पण सुंदर अशा बागेला. तुम्हाला कसं वाटली ते जरूर सांगा. परंतु मी तर मित्रांनो माझा आज सुट्टीचा दिवस मात्र अशा रीतीनं पूर्णपणे एन्जॉय केला. आणि अशा प्रकारे आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो परत आम्ही आरमोरीकडे.